हॅलो फ्रेंड्स, मी आज करणार आहे कद्दूचे धपाटे। तर त्याच्यासाठी काय काय लागणार आहे, हे गव्हाचं पीठ घेतलंय मी, समजा 4 वाट्या घेतलं। ह्या साईडच्या 4 वाट्या गव्हाचं पीठ। ह्याच साईडची एक वाटी ज्वारीचं पीठ आणि हीच अर्धी वाटी डाळीचं पीठ। मग हे 4 वाटी गव्हाचं आणि 2 वाटी ज्वारीचं आणि अर्धी वाटी डाळीचं पीठ। या डाळीचं पीठ का कमी घ्यायचं, तर डाळीचं पीठ जास्त टाकलं ना तर मग जळजळ होते धपाट्यामध्ये। जास्त टाकलं तर त्याच्यासाठी डाळीचं पीठ थोडं कमीच टाकायचं। आणि त्याच्यामध्ये मग काय काय टाकायचं, आणि कद्दू मी किसून ठेवलाय। आता ते किसून ठेवलेला कद्दू मिक्सरमधून काढून घेते मी। आणि दुसरं तीळ, थोडासा लसण वाटून ठेवलेला, कोथिंबीर आणि हे दुसरं सगळं, मग जिरे ओवा सगळं। तर आता मी ह्याच्यामध्ये काय टाकते, आधी जिरे, समजा हे जिरे, हे पीठ एकत्र करून घेते मी। आता एकदा सगळे हे एकत्र करून घ्यायचं। हा, आणि जिरे टाकले मी, आणखी थोडेसे टाकते, अंदाजाने आपल्या टाकायचे, जितके आपल्याला आवडते तितके। ओवा टाकायचा, ओवा थोडा जास्त टाकायचा, ओव्याने मग चव येते। ओवा जास्त म्हणजे तेवढं पण नाही, मीडियम आपल्या अंदाजाने। लसण वाटलेला, थोडासा लसण, जास्त लसण पण टाकायचं नाही, जास्त लसण टाकला का जळजळ होते। आणि धण्याची पूड, 2 चमचे। तिखट, लाल तिखट आपल्या अंदाजाने, आपल्याला जसं लागते तसं। मी टाकणार आहे 3 चमचे। आमच्या घरी थोडं मीडियम तिखट लागते त्याच्यामुळे, आणि तिखट पण मीडियम आहे त्याच्यामुळं 3 चमचे तिखट टाकले मी। तिखट तुम्ही तुमच्या अंदाजाने टाकू शकता। आणि हे तीळ, आणखी हळद टाकली का, नाही हळद नाही टाकली, थोडीशी हळद, थोडी मीडियम हळद, मीडियमच टाकायची। आणि दुसरं आणखी काय, आता राहिलं मीठ। हे मीठ आपल्या अंदाजाने, आपल्याला जसं लागते, मीडियम कमी जास्त तर लागतच नसते, त्या अंदाजाने मीडियम मीठ असं टाकून घ्यायचं। ही कोथिंबीर मस्त अशी बारीक चिरून घ्यायची आणि टाकायची। आता मी हे कद्दूचं किसून ठेवलेले ना, ते वाटून घेते एकदा आणि मग ते टाकते। फ्रेंड्स, हे मी कद्दू मिक्सरमधून काढून घेतला आणि काढलेला कद्दू ह्याच्यामध्ये टाकला सगळा। आता सगळा वाटलेला टाकून दिला या पिठामध्ये टाकला ना, दुसरं तर सगळं टाकले मी। आता त्याच्यामध्ये ना असं पोह्याचे 2 चमचे समजा तेल, 3 चमचे समजा, 2-3 चमचे पोह्याचं असं तेल टाकून द्यायचं। आता हे सगळं झालं, आता मी हे तिंबून घेते, मस्त मळून घेते कणिक घट्ट। फ्रेंड्स, त्याला काय करायचं, हे सगळं मस्त एकजीव करून घ्यायचं। आणि ना ह्याच्यातनं पाणी जरा कमीच टाकायचं, कारण कद्दूमुळे ह्याला पाणी सुटतंय बरं का। थोडंच पाणी टाकायचं, आणि जितकं घट्ट छान तिंबताल ना तितके छान धपाटे येते। त्याच्यामुळं जास्त पाणी टाकू नका, तिंबतानाच व्यवस्थित आधी असं सगळं मळून घ्या आणि मग घट्ट तिंबा त्याला। हे बघा फ्रेंड्स, मी आता धपाटा लाटून घेतलंय चांगलं, आणि त्याला असे छान बोळ पाडलेत मध्ये असे बोळ पाडले ना की छान भाजते धपाटे सगळीकडून, आणि छान खरपूस लागते, छान मस्त एकदम। त्याच्यामुळे असं लाटून घ्या, त्याला बोळ पाडा। आता मी भाजून घेते याला। थोडा गॅस बारीक मोठा करायचा, मीडियमवर आपल्या अंदाजाने भाजून घ्यायचं। तेल लावायचं जरा व्यवस्थित, छान जरा तेल लावलं तर छान भाजते, करपत पण नाही।
झालेलं आहे सगळीकडून खरपूस. आपल्याला आता धपाटं प्लेटमध्ये. चला तर फ्रेंड्स, भाजून धपाटं रेडी आहे आणि एकदम छान असं धपाटं झाले. हे धपाटं तुम्ही दही आणि लोणचं आणि शेंगदाण्याची चटणी ह्याच्यासोबत छान असं मस्त खाऊन मजा घेऊ शकतात त्याची. आणि ह्याच्यासोबत जर ठेचा असला ना मिरचीचा, मग तर काय मस्त, एकदम मस्तच मजाच येते. तर बघा तुम्ही एकदा करून बघा कद्दूचं धपाटं आणि बघा एकदा त्याची चव घेऊन, खूप टेस्टी लागते. चला तर फ्रेंड्स, बाय बाय.